झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढणार. शिंदेंचे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये आमची लढाई असेल, विजय शिवतारे यांचं वक्तव्य. पुण्याच्या भोरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जोरदार शक्ती प्रदर्शन. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल. शिरोरमध्ये अजितदादांच्या पक्षामध्ये मोठी फूट. जिल्हा परिषदेच्या उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार पोपटराव गावडे आणि त्यांचे पुत्र भाजपच्या वाटेवर. माजी आमदार पोपटराव गावडे कार्यकर्त्यांना संबोधित करताना भावूक झाले. मावळमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना दोन्ही गटांमध्ये वाद. भाजपचे नेते जात असताना राष्ट्रवादीकडनं जल्लोष केल्यामुळे भाजपकडनं संताप व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेना युती आणि जागा वाटप यावर एकमत नाही. आज पुन्हा चर्चा होणार. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना नेत्यांची काल रात्री उशिरापर्यंत चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आतापर्यंत 34 अर्ज दाखल. जिल्ह्यामधील 63 जिल्हा परिषद गट आणि 126 पंचायत समिती गणांसाठी होणार निवडणूक. उमेदवारांकडून एकूण 1326 अर्जांची विक्री झाल्याची माहिती. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नीकडनं उमेदवारी अर्ज दाखल. अर्चना पाटील यांचा जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज. लोकसभेतील पराभवानंतर अर्चना पाटील झेडपी निवडणुकीच्या रिंगणात. करमाळा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढवणार. जिल्हा प्रमुख महेश चेवटे यांची माहिती. माजी आमदार जयवंतराव जगताप स्टार प्रचारक असतील. कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांची झेडपीसाठी कागलमध्ये बंडखोरी. महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांची बंडखोरी. आम्ही फक्त झेंडा आणि माईक घेऊन सभा गाजवायच्या का, शीतल फराकटे यांचा सवाल. चिपळूण तालुक्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू. पंचायत समितीसाठी 18 आणि जिल्हा परिषदेच्या एकूण 9 जागा. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस. परभणीमध्ये युतीसाठी भाजप शिवसेनेची बैठक. MIDC परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये बैठक. जिल्हा परिषदेच्या 54 तर पंचायत समितीच्या 108 जागांवर चर्चा. शिरूरमध्ये गळ्यामध्ये खिळ्याचा पट्टा, कांद्याची माळ घालून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. बिबट्याची दहशत, कांदा बाजारातील घसरलेले दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी हा आंदोलनाचा प्रकार. उमेदवारांची प्रतिक्रिया. राजगडच्या वांगणी गटातून पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. वेला भागातून भव्य पदयात्रा काढत गोरखनाथ मुरुक यांचा उमेदवारी अर्ज दाखल. साताऱ्यामध्ये मायणी जिल्हा परिषद गटामधून शक्ती प्रदर्शन करत माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान विद्यमान आमदारांकडून अन्यायाची वागणूक दिली जात असल्याची टीका. जयकुमार गोरे यांच्यावर देखील निशाणा. मुनगंटीवारांचं विधान अफवा. काँग्रेसचे नगरसेवक सुरक्षित आहेत. चंद्रपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकांचा एक गट संपर्कात असल्याचं काल मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावर वडेट्टीवार यांनी पलटवार केलाय. आणि एक महत्त्वाची